बोला गरजे, काय म्हणतोय? काय नाही बाबा, थोडंसं बोलायचं होतं. बोला ना, बोला. मी म्हणलं हा विषय इथं संपूर्ण टाकू डायरेक्ट. मी बोलू का मग ताईंशी? काय तिचं म्हणणं आहे मला ऐकून घेऊन यायचं. ते काय क्लोज करायलाच परवडला, कारण की काय लय डोक्याला ताण व्हायला लागला याचा. गरजे, मी नामदेव शास्त्री आहेत, माझ्या मागे पण लोक आहेत. हो नाही, ते तर हा विषय तो बरोबर आहे बाबा. मी तुमच्या मी सत्य बरोबर लढतोय. बरोबर आहे. नाही नाही, मी माणसं थांबवलेत. बरोबर आहे. जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना, तर मी फाडून खायला एखाद्या इतकी ताकद आहे माझी. मी समाज आहे म्हणून मी शांत राहिलोय आतापर्यंत. नाहीतर जी लोक एवढे आमचे खवळलेलीत ना कोयता, त्यांना समजत नाही का भगवानगडासाठी करतोय म्हणून. बरोबर आहे ना. नाही नाही, तुम्ही या भानगडीत माझा ऐका, या भानगडीत तुम्ही पडूच नका. गरजे तुम्ही मध्ये भाग घेऊ नका, काही नका. कोणाला माझं कुठलंही लफडं नाही, काही नाही. मला कल्पना ऐक्यू ज्ञान किती असतं मला माहिती आहे. आणि जे फोटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबाच्या नातीच्या मुलीचे, एक इंजिनियर, एक MBA. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा तपास करा तुम्ही. 22 बाबांच्या पुतणीची मुलीची मुलीच्या. नाही, फोटोचा विषयच नाही चालला बाबा. मी त्यासाठी फोनच नाही केला, तो विषयच नाही. मला रमेश घोले काय करतो किंवा अजून कोण काय करतोय ना, हे सगळं माझ्या लक्षात आहे. नाही, त्याचा विषयच नाही बाबा. त्या फोटोचा विषय नाही. तुम्हाला बोलणार आहेत महाराज, एवढे मोठे मोठे लोक जमले, काही न सांगून तुम्ही काय मिटवणार आहे? असं नाही म्हणता, हे मिटवणार आहे. जाऊन भेटा तुम्ही, भाषण सोडून सगळं मला मान्य, मिटून टाका. भाषण गडावर करायचं नाही, बाकी सगळं मला मान्य. शुभेच्छा नाही, स्टेज नाही, काही नाही. यायला बंदी नाही, हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी. आणि मला काही राजकारण नाही करायचं, गरजे त्यांना करायचं राजकारण, त्यांनी सौजन्य. बरोबर आहे ना. मिटवा तुम्ही, आमचं काही नाही. मी तर तयारीमध्ये माणसं थांबवलीत उलट नाही. तुमच्या लक्षात येत असतील की किती परिसर कसा आहे. बरोबर आहे, पण मी खरोखर सांगू का, मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे. म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा. पण ह्या विषयाचा म्हणजे एवढा त्रास होतो ना की नको. काही त्रास घेऊ नका, मी मजबूत आहे. गरजे काही मोकार परत काही घडलं, काही गोष्टी बोलू द्या. काय त्यांना आसाराम बापू करू द्या. आता कसं गरजे माहितीये का, ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संताला त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही ज्या कुळात जन्माला ना, तू घोल्या असेल, तुम्ही असेल, मी असेल, कारण की एवढा चांगला गड केलाय ना, इतक्या बावट लोकांची सेवा केली मी, मला फळ मिळायलाच पाहिजे. कारण की आपल्या आई बापाचा उद्धार, भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे. आपली खानदान ती आहे. बरोबर आहे, पण ते कुठेतरी संपलं पाहिजे. असं मला काही गेलं नाही, मी कशाला संपू? मला थोडंच राजकारण करायचंय. मी काय सांगितलं तुम्हाला, मला भाषण मी करून घेणार नाही. ते सगळे कॉम्प्रोमाइज मान्य. नाही, मला काय वाटतं, जेणेकरून बाबा तुमचा बी सन्मान गरजे तुझ्या संग बोललो ना मी आता. हो बरोबर आहे ना. बस थोडं समजून घ्या. बस मंडळी, महंत नामदेव शास्त्री आणि पत्रकार गरजे यांच्यामधील संवादाची ही कॉल रेकॉर्डिंग तब्बल 8 वर्षापूर्वीची असून ही रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती सध्या चालू असलेला धनंजय मुंडे आणि मस्साजोग प्रकरणात संदर्भातली असल्याचं सांगून सोशल मीडियावरती व्हायरल केली जात आहे. तरी द पिलर न्यूज या रेकॉर्डिंगची किंवा या कॉल संवादची कुठेही पुष्टी करत नाही. बाकी हा कॉल संवाद ऐकून आपल्या मनातील प्रतिक्रिया, आपले विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.